शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. बांधवांनो, जय मल्हार. येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा घेऊन आपण जातोय. गेल्या 2 महिन्यांपासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी रात्री 4 वाजता घरी आलो. आरोग्याची काळजी न करता, जेवण झोप कसलाही विचार न करता, आणि माझे सर्व सहकारी यांनी सुद्धा आपला घर, परिवार, उद्योग, व्यवसाय सगळं सोडून हे माझ्यासोबत रात्रंदिवस फिरत आहेत. आता बऱ्यापैकी आमचा दौरा झालेला आहे. ज्या भागात आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांना त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही म्हणून नाराज होऊ नका. तुम्ही दीपक बोराडे म्हणून तुम्ही प्रत्येक गावात जाऊन तुमच्या गावात काय नियोजन करायचं ते करा आणि या लढ्यामध्ये ताकदीनं उतरा. राज्यभरातून फोन येतात. मी बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येकाशी बोलणं होत नाही. काही लोकांचे फोन उचलले जातात, काहींचे उचलले जात नाहीत. कारण मी सातत्यानं माझा काय गोंधळ चालला हे मलाच माहिती आहे. प्रचंड संकटातून राजकीय षड्यंत्रांना पार करत ही लढाई आपण ताकदीनं घेऊन चाललेलो आहे. म्हणून बांधवांनो, मी कुणाशी बोललो नाही बोललो या गोष्टींचा आपण फारसा विचार न करता आपलं काय योगदान या लढाईमध्ये देता येईल तो आपण या ठिकाणी प्रयत्न करावा. 21 जानेवारीला आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सकाळी 11 वाजता जाणार आहोत. तशी नियोजन तसली तयारी बऱ्यापैकी ताकदीनं राज्यभरातून केली आहे. मी विनंती करेल की 17 सप्टेंबरला हा लढा या ठिकाणी सुरू झाला होता. 17 जानेवारीला आपण जालन्याच्या त्याच आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीहून, ज्या ठिकाणी अहिल्याबाईंचं पवित्र स्मारक होतंय, त्या स्थळावरनं आपण निघणार आहोत. 17 तारखेला अंबड, पैठण, पाथर्डी मार्गे चौंडी या अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी आम्ही मुक्कामाला जाणार आहोत. 18 तारखेला सकाळी चौंडी येथून पंढरपूर मार्गे आरेवाडीच्या बिरोबानात मुक्कामाला जाणार आहोत. 19 तारखेला आरेवाडीतून फलटण तिथं धुळोबांचे दर्शन घेऊन, ज्या ठिकाणी बी.के. कोकरे साहेबांनी या लढ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती, त्या ठिकाणी फलटण येथील धुळोबाचे दर्शन घेऊन आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी 19 तारखेला मुक्कामाला असणार आहे. 20 तारखेला जेजुरी येथून निघून पुणे मार्गे नवी मुंबईपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि 20 तारखेला नवी मुंबईला मुक्काम करणार आहोत. 21 तारखेला सकाळी 11 वाजता आपण मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचणार आहोत. मी बांधवांना विनंती करेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी 17 तारखेला 10 वाजेपर्यंत जालन्यात येण्याचा प्रयत्न करावा. जालन्यातून या ताफ्यामध्ये आपण सर्व सोबत जाऊयात. सर्वांसाठी एक प्रकारे ही एक आयुष्यातील एक वेगळी संधी किंवा ही पहिली वेळ असेल. कारण मी सुद्धा चौंडीला गेलोय, बिरोबानात गेलो, पंढरपूरला गेलो, जेजुरीला गेलो, अजून त्या ठिकाणी मुक्कामी कधी आलो नाही. हे सगळे स्थळं जे आमचे शक्तीस्थळ आहे, ऊर्जास्थान आहेत, आमचे देव आहेत, आमचे पूजनीय ह्या सगळ्या महापुरुष आहेत तिथं. या ठिकाणी कधी एका दिवसात याच्यामध्ये हे दर्शन करण्याचा योग आला नाही. म्हणून या सगळ्या ठिकाणी त्या पवित्र मातीमध्ये, त्या क्रांतीच्या संघर्षाच्या मातीमध्ये आम्हाला तिथं वास्तव्य करता येणार आहे. तिथून एक प्रचंड ऊर्जा आणि ताकद आम्हाला मिळणार आहे. ती ताकद, ती शक्ती घेऊन आम्ही आमच्या न्याय हक्काच्या अधिकारासाठी लढण्यासाठी सज्ज होणार आहोत. बांधवांनो, 17 तारखेपासूनच्या या प्रवासामध्ये आपल्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था आपण करतोय. म्हणजे राहण्यासाठी कुठं शाळा असेल, कुठं मंदिर असेल, कुठं एखादा हॉल असेल, तिथं आपली व्यवस्था होईल. जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था आपण करतोय. तुम्हाला येताना सोबत फक्त आपल्या अंगावरचे 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जितकं तुम्ही येण्याचं तुमचं नियोजन असेल तितक्या दिवसांचे तुमचे कपडे, आपल्याला आथरण्यासाठी एक दरी, चटई, अंगावर घेण्यासाठी एखादी चादर, रग, असं काहीतरी आपल्याला, कारण थंडीचे दिवस आहे, थोडं थंडी आहे अजून, तर आपल्याला ओढण्यासाठी जे कपडे लागतात हे आपल्याला सोबत आणायचे. बाकी खाण्यापिण्याची अडचण नाही. तसंही मी 16 दिवस उपोषण केलंय. जर आपल्याला थोडासा त्रास झाला
तर तो सहन करण्याची आमची तयारी पाहिजे, पण त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. कारण 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस जर आपण सोबत राहणार आहात तर आरोग्य चांगलं राहिलं, पोटात असलं तर आपण चालू शकतो. गाडीत डिझेल असलं तर गाडीत पळू शकते. म्हणून आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करतोय. म्हणून एकदा परत नम्रतेने विनंती करतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे, 21ला तर सगळेच येणार आहेत मुंबईला, तर चला आपण जरा चौंडी, पंढरपूर, आरेवाडीचे बिरोबा, फलटणचे धुळोबा, जेजुरीचे खंडेराया या सगळ्यांना साकडं घालत, या सगळ्यांकडनं एक ऊर्जा घेत, एक ताकद घेत आपण मुंबईच्या दिशेनं जाऊ. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा हा शेवटचा लढा आहे. भावांनो, बहिणींनो, माझ्या आईला, बहिणीला, ताईला, सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी या लढ्यामध्ये ताकदीनं. मी आज सकाळपासून काही 2-3 व्हिडिओ पाहिले. छोटे छोटे मुलं सुद्धा म्हणतात, जय मल्हार बोलो, मुंबई चलो. म्हणजे या छोट्या मुलांना आज हा संघर्ष कळतोय आणि मुलं सुद्धा म्हणतात की आम्हाला मुंबईला जायचंय. मला असं वाटतं ही या लढ्याची फार मोठी एक जमेची आणि एक स्ट्रॉंग बाजू आहे की मला जे अपेक्षित होतं की या लहान लेकरांना सुद्धा हा संघर्ष कळला पाहिजे. आणि जो संघर्ष आम्ही सातत्यानं करतोय, वर्षानुवर्ष, पिढ्यानं पिढ्या आम्ही हा संघर्ष करतोय, हा संघर्ष थांबला पाहिजे. हा संघर्ष आमच्या लेकराबाळांच्या वाट्याला न येता त्यांचं कल्याण झालं पाहिजे. जो वेळ आणि पैसा समाजाचा अनगिनत आतापर्यंत खर्च झाला याचं कुठंतरी सार्थक लागलं पाहिजे आणि हा संघर्ष संपला पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न होता. मला असं वाटतंय ते बऱ्यापैकी यशस्वी होतंय. तेव्हा बांधवांनो, आपण येताना ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आपल्याला दैनंदिन लागणारे ते आणायचे आहेत. आपल्या गाडीला झेंडा आपला असावा. आपण सोबत येताना हे पिवळे रुमाल, तुम्ही जर गाडीमध्ये 10 लोक आलात तर 10 रुमाल तुमच्या गळ्यामध्ये पाहिजे, पण 10-20 शिल्लक रुमाल तुमच्याकडे पाहिजे. पिवळ्या टोप्या तुम्हाला घेता आल्या तर घ्या. ज्या लोकांच्या गळ्यामध्ये रुमाल नसेल, मुंबईत पोहोचल्यानंतर डोक्यावर टोपी नसेल, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकता आला पाहिजे. आम्ही प्रयत्न करतोय, आमच्या परीनं जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण सुद्धा आपापल्या परीनं आपापल्या यानं नियोजन करावं. जितके झेंडे तुम्हाला आणता येईल, मुंबईत ज्याला जिथं झेंडा लावता येईल ते लावा. आपल्या गाडीला आपलं बॅनर आपण चलो मुंबई 21 जानेवारीचं अशा पद्धतीचं बॅनर घेऊन या. गाडीला बॅनर आपल्या राहू द्या. आपल्याला कुठं टोल द्यायची गरज पडणार नाही, काही नाही. मुंबईत आल्यानंतर ज्याला तुमच्या फोटोसह एखादं बॅनर लावायचं असेल, तुमच्या गावाच्या नावानं बॅनर लावायचं असेल, तुमच्या एखाद्या मित्रमंडळाच्या नावानं लावायचं असेल, तालुक्याच्या नावानं लावायचं असेल, हे तुम्ही बॅनर एक्स्ट्रा बनवून आणू शकता. आणि मुंबईत जिथं जागा दिसल, जिथं बॅनर लावता येतील तिथं आपले पिवळे बॅनर लागले पाहिजे. म्हणजे तुमच्या फोटोचे, तुमच्या नावाचे, तुमच्या गावाचे, तुमच्या तालुक्याचे बॅनर मुंबईमध्ये सुद्धा लागतील. म्हणून यासाठी तुम्ही आतापासून नियोजन करा. जे बांधव आमचे ट्रेनने येणारे, ट्रेन आपल्याच आहेत, आपल्याच पैशावर चालतात, आमच्या टॅक्समधून ट्रेन चालतात. म्हणून आपण विनंती करणार आहे सरकारला की आमच्या या बांधवांसाठी, न्याय हक्कासाठी जे मुंबईला आपला काम धंदा सोडून आपला वेळ आणि पैसा खर्च करून येणार आहे, यांना ट्रेनमध्ये फ्री प्रवास झाला पाहिजे. आणि त्यांनी नाही दिलं तरी शासनानं आपण हे गळ्यात पिवळे रुमाल टाकायचे, झेंडे घालायचे. ट्रेन आमच्या आहेत, आमच्या बापाच्या आहेत. त्याच्यामुळं जय मल्हार बोलो, मुंबई चलो. ज्यांना ज्यांना शक्य आहे, अगदी नांदेड पासून, गडचिरोली, चंद्रपूर पासून, धुळे, नंदुरबार पासून, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या प्रत्येक भागातून या ट्रेनचा आपल्याला फार सोपा प्रवास आहे. ट्रेनवाल्यांनी सुद्धा 20 तारखेला निघण्याचं करावं. 19 तारखेला जरी आलं तिथं आझाद मैदानात झोपता येईल, काही अडचण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जिथून येतोय तिथून या सगळ्या आपण नियोजन करून यावं. जे लोक आमचे बांधव, मायमावल्या, बायकार येणार आहेत त्यांनी शक्यतो प्रयत्न करा. 20 तारखेपर्यंतच मुक्कामी आपण मुंबईच्या आसपास कुठंतरी जिथं जागा मिळेल तिथं आपण पडूयात. आपण रानावळात राहणार लोक आहे, जे खायला मिळेल ते खाऊया. 20 तारखेपर्यंत जर आले तर सोपं होईल. कारण 21 तारखेला संबंध महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या वाहनं, मग तिथं कार्स असतील, टेम्पो असतील, ट्रक असतील, वडाप असतील, हे वेगवेगळ्या वाहनांनी, पिकअप असेल, सगळे आमचे समाज बांधव, मायमावले येणार आहेत. तेव्हा 21 तारखेला ट्रॅफिक होईल आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून जितक्या लवकर आपण मुंबईच्या वेशीवर पोहोचू, जितक्या लवकर आपण आझाद मैदानात पोहोचू, तितक्या लवकर आपली जागा तिथं सुरक्षित होणार आहे. म्हणून आपण आपल्या पद्धतीनं यावं. सर्वात महत्वाची विनंती भावांनो, काही मीडियावाले आमच्या सोबत होते, मीडियाने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मीडियाला नाव ठेवायचं नाही, परंतु आपली मीडिया सोशल मीडिया. म्हणून हा मोबाईल हे सर्वात मोठं आमचं क्रांतीचं साधन आहे, आमच्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र आहे. एका धनगराला दुसऱ्या धनगराशी जोडण्याचं हे सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणून या मोबाईलचा वापर करून हा मेसेज, हा व्हिडिओ प्रत्येक आमच्या मल्हार मावळ्यापर्यंत पोहोचवा.
अडचण तुम्हाला कुठं देणार नाही. आपले बॅनर, आपले झेंडे, आपले रुमाल गाडीला लावून आणायचे, सोबत आणायचे. मुंबईत आपला झेंडा रोवला पाहिजे, आपलं बॅनर मुंबईमध्ये लागलं पाहिजे. तुमच्या फोटोचं, तुमच्या नावाचं, तुमच्या गावाच्या नावाचं बॅनर मुंबई लागलं. मुंबईच्या जिथं दिसल तुम्हाला, जिथं लावता येईल, आपल्यासोबत दोऱ्या घेऊन या, आपल्यासोबत खिळे घेऊन या आणि जिथं ठोकता येतील तिथं बॅनर ठोकायचे, जिथं बॅनर लावता येतील तिथं लावायचे, जिथं झेंडे लावता येतील तिथं लावायचे. आपल्याला बांधवांनो मुंबई पिवळी करायची आहे. म्हणून आज आता हे थोडंसं सविस्तर शेवटचं बोललो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रत्येकानं ऐका आणि प्रत्येक मल्हार मावळ्यापर्यंत, आमच्या अहिल्यामाईच्या लेकीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बाकी काही त्रुटी असतील, काही असतील, आम्हाला कळवत चला. दुसरी एक महत्वाची विनंती आहे की आपण रस्त्याने चालत असताना शांततेच्या मार्गाने या, शिस्तीचं पालन करायचं. आपलं आरोग्य, आपलं जीवन सुरक्षित राहील याचं आपण पालन करायचं. आपला जीव धोक्यात येणार नाही, आपल्यामुळे कुणाचा जीव धोक्यात येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. तर अपेक्षा करतो भावांनो, 21ला आपण सर्व येणारच आहात. 17 तारखेला किती येतात? ज्याला 17ला येणं शक्य आहे 17ला या, ज्याला 18ला यायचं येणं शक्य आहे, ज्याला 19ला येतं 19ला या. 20ला संध्याकाळी मात्र मुंबईच्या वेशीवर सर्वांनी पोहोचा. अपेक्षा करतो आमच्या आयुष्यातला हा शेवटचा लढा म्हणून प्रत्येक जण या लढ्यामध्ये उतरेल आणि प्रत्येक जण जर या लढ्यामध्ये उतरला तर निश्चितच या लढाईचा शेवट होणार आहे आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. बांधवांनो, विश्वास ठेवा. आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू. धन्यवाद. जय मल्हार.